कडे गेला असेल किंवा कोणी फिरायला गेलेलं असेल आणि सर्वजण जे आहेत ते काय करत आहेत, एन्जॉय करत आहेत. बरोबर. हां, आता बरेच येस जण सर. जॉइन झालेत. तुम्ही तुमचे नावं जे आहेत ते इथे मेसेज करून मला टाका, जे तुमचे रिअल नावं आहेत, की बरेच जण कोणी वेगवेगळ्या अकाउंटनं जर लॉग इन झालेले असेल, तर जेणेकरून मला तुम्हाला जे आहे ते प्रश्न विचारायला सोपं जाईल आणि तुमच्या नावाने जे आहे तुम्हाला तुम्हाला जे आहे ते विचारता येईल. ओके. चला सुरुवात करूया. आज पहिल्यांदा कोण असं जॉइन झालंय? मागच्या तासाला आपल्या 1 तारखेला नव्हते, पण आज कोण जॉइन झाले? जरा रेज हँड करा. काय सर? हां, आज नव्याने क्लासमध्ये कोण जॉइन झालेलं आहे? कारण जे पहिल्या तासाला आपल्याला नव्हते, म्हणजे बऱ्याच जणांची ओळख प्रत्येकाला ओळख माहीत आहे. म्हणजे कोण असं नवीन आहे, की सर मी आज पहिल्यांदाच क्लासमध्ये जॉइन झालेले आहेत आणि राहुल ओके, एकच मिनिट. समृद्धी, त्यानंतर मानसी पाटील. बर. अनुष्का. मी ओके. काय नाही, फक्त तुमचं नाव ऑलरेडी तिथे दिसते. तुम्ही फक्त नाव टाकत चला मेसेजमध्ये, की मला समजेल, की कोणत्या नावाने आहे. कारण त्यावर तुमचं नाव ऑलरेडी रिफ्लेक्ट होतं ज्या अकाउंटने तुम्ही लॉग इन केलंय. फक्त नाव जे आहे ते तुमचं टाकलं तरी चालेल. हां, कोण आहेत आज नवीन, जे मागच्या तासाला जे आहेत ते नव्हते आणि आज नव्याने जॉइन झालेले आहेत? आहे कोण? हर्षदा, मानसी, अजून कोण आहेत? सर्वजण मागच्या तासाला होते? हॅलो, ऋतुपर्ण. सर सुट्टींच्या पहिले एक क्लास झाला होता का? हो, 1 जूनला आपला क्लास झालेला होता. म्हणून म्हटलं, की कोणी आज पहिल्यांदा. हां, तू गेल्या वर्षी होती का 8वी ला? 8वी ला हो असेल सर. त्यामुळे त्यामुळे माहीत आहे. असं आहे का आज जे प्रेझेंट आहेत, की त्यांच्यापैकी की आपली ओळख नाहीये, असं आहे कोणी? नो सर. बरं, सर्वजण परिचयाचे आहेत. मग आपल्याला आता जास्त ओळख न घेता आपण डायरेक्ट जे आहेत ते सुरुवात करणार आहोत. आता मागच्या तासाला म्हणजे जे आहे ते आपण कोणता पाठ अभ्यासत होतो आणि काय-काय अभ्यासलेलं आहे? थोडं आठवतंय 4-5 दिवसापूर्वीचं? बघूया कोण सांगतंय? तुमच्यापैकी काय-काय आपण अभ्यासत होतो मागच्या तासाला? कोणाला सांगता येईल? बघूया जरा. सॉरी सर, मी 1 जूनच्या क्लासला नव्हती. बरं, जे होते त्यांच्यापैकी. जे प्रेझेंट होते त्यांच्यापैकी बघूया जरा. कोणाला सांगता येते? इतिहासाची साधने. इतिहासाची साधने. बरं. इतिहासाची साधने. हां, काय कोणती इतिहासाची साधने कोणकोणती आहेत? लिखित साधने, भौतिक लिखित साधने, भौतिक साधने. साधने. मौखिक साधने. मला कॉमन उत्तर नको. एका-एकाने इंडिव्हिज्युअली जे आहे ते द्यायचं आहे, की जेणेकरून 1 मिनिट हां. मी स्क्रीन तुम्हाला शेअर करतो. सोर्स ऑफ मॉडर्न हिस्ट्री. इतिहासाचे 4 आपण जे आहे ते इतिहासाचा अभ्यास जो आहे तो करत होतो. कोणकोणती साधनं आहे, कशा पद्धतीची आहेत, याच्याविषयीची माहिती आपण मागच्या तासाला जी आहे ती अभ्यासलेली होती. बरोबर? आणि त्यावर तुम्हाला थोडक्यात की साधनं कोणती आहे, इतिहासाचा अभ्यास आपण कोणत्या अंगाने, कशा पद्धतीने केला जातो, चलनी नोटा आहेत, आपण नाणी आहेत, कॉइन आहेत. तर तो
त्या काळातला इतिहास आपल्याला जे आहे ते सांगत असतो, बरोबर. त्याच्यावरून आपल्याला इतिहास कोणता आहे, कशा पद्धतीचा आहे, तर याविषयीची माहिती आपल्याला जी आहे ती मिळत असते, बरोबर. मग आधुनिक भारताचा जिवंत अभिलेखागार म्हणजे या इतिहासाची साधनं कोणकोणती आहेत, कशा पद्धतीची आहेत, तर याविषयीची माहिती आपण जी आहे ते बघत होतो. मग काय आहे इतिहासाच्या जे बदलतं स्वरूप आहे. आता सुरुवातीला पाहिजे की काय, राजे महाराजे राजवाडे यांच्यापर्यंत असायचं, मंदिरं असायची, बरोबर. जुने मंदिरं आहे, गडकोट किल्ले आहेत, त्यानंतर स्तूप आहेत, विविध प्रकारचे जे ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत, तर यांच्यावरून आपल्याला जो आहे तो काय करायचा, इतिहास समजायचा. पण आता याचं बदलतं स्वरूप काय आहे, तर आंतरराष्ट्रीय, राज्यीय आणि प्रादेशिक म्हणजे जागतिक घडामोडींचा भारतावर काय परिणाम होतो, याचा प्रभाव झाला. राज्यांतर्गत सामाजिक आणि राजकीय धोरणं कोणती प्रकारची होती, स्थानिक चळवळी आणि घडामोडी याच्यावर काय आहे, तर प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासापेक्षा आधुनिक काळातील साधने पूर्णपणे वेगळी आणि बहुआयामी कशा पद्धतीची आहेत, तर या पद्धतीचा अभ्यास आपण मागच्या तासाला जे आहे ते केलेला होता. तर इतिहासाची सर्वजणांकडे वही पेन आहे आणि मागच्या तासाला तुम्हाला सांगितलेलं होतं ऑलरेडी. तर आज असेल तर वही पेन जवळ ठेवायचे. हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे. थोडंसं रिवाइज करूया आणि मग आपलं जे नाणींपर्यंत ज्या नोटा कॉईनपर्यंत आपण आलेलो होतो, तर तिथपासून आपण पुढे सुरुवात करू. ही इतिहास कारांची 4 मुख्य साधनं आहेत. इतिहासकार म्हटलं जातं. जसं की तुम्ही विज्ञानामध्ये सायंटिस्ट आहे, शास्त्रज्ञ आहे. मराठीमध्ये जर कोणी लिखाण करत असेल, कविता लिहित असेल, कथा करत असेल, तर त्यांना आपण लेखक म्हणतो. कविता करणारा कवी आहे, बरोबर. विज्ञानामध्ये सायंटिस्ट म्हणलं जातं. तर इतिहासामध्ये इतिहासाचं संशोधन करण्यासाठी, इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी त्याला काय म्हटलं जातं? कोण सांगतंय? ऋतुपर्णा सांग बरं, काय काय प्रश्न आहे? हं. माझा आवाज येतो का सर्वांना व्यवस्थित? येस सर. हां. काय म्हटलं जातं बरोबर इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी? जो अभ्यासक असतो, संशोधक असते इतिहासामध्ये, काय म्हटलं जातं त्याला? कोणाला येतंय सांगता? तर सुरुवातीलाच तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. स्क्रीनवरच आपण पाहतो. काय आहे? इतिहासकाराची मुख्य जी साधनं आहेत त्यामध्ये इतिहासकार इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी जो असतो त्याला इतिहासकार म्हटलं जातं. विज्ञानाचा अभ्यास जो शोध लावतो, संशोधक, सायंटिस्ट, कविता लिहिणारा, कथा लिहिणारा, कथाकार, लेखक, कवी, तसं इतिहासामध्ये इतिहासकार आहे. आणि हा इतिहासाचं संशोधन, इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी हे 4 प्रचलित साधनं आहेत. लिखित साधने, मौखिक साधने, भौतिक साधनं आणि दृकश्राव्य साधन. हे आपण याचा अभ्यास जो आहे तो मागच्या तासाला आपण पाहिलेलं होतं. आता मग लिखित साधनांमध्ये कोणकोणतं होतं? वर्तमानपत्र आहे, रोजनिशी आहे, पत्रव्यवहार असतो, सरकारी गॅझेट आणि ग्रंथ आहेत, त्यानंतर टपाल तिकीटं आहेत, अभिलेखागारातील कागदपत्र आहे, मूळ दस्तऐवज. तर हा लिखित म्हणजे इव्हिडन्स म्हणतो आपण, लेखी स्वरूपात असणारी साधने इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी लेखी स्वरूपात आहे. जसे की आपण मागच्या वेळेस साधारणतः पाहिलं की रामायण महाभारत आहे, भगवद्गीता आहेत. हे लिखित स्वरूपात आहे आणि ते लिहिल्यामुळे आपल्याला आजच्या जवळपास आपण म्हणतो 4-5 हजार वर्षापूर्वीचा इतिहास आपल्याला या लिखित स्वरूपामध्ये जे आहे त्या खाणाखुणांमुळे जे आहे ते आपल्याला अभ्यासायला मिळत आहेत. त्यानंतर आपण राष्ट्रीय अभिलेखागार जी संस्था आहे दिल्लीमध्ये, बरोबर. आशिया खंडातील सर्वात मोठं अभिलेखागार, ज्याला ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन करण्यासाठी जे सर्वोच्च केंद्र मानलं जातं. देशभरातील महत्त्वाच्या घटनांचा तपशील, छायाचित्र आणि आर्थिक ज्या गोष्टी आहेत, आर्थिक वैज्ञानिक लेख पुरवणारी मुख्य संस्था. 1990च्या दशकात उपग्रह प्रसारण, सॅटेलाइट ब्रॉडकास्ट म्हणजे सर्व ज्या गोष्टी आहेत आपल्याला पाहतो की आता सॅटेलाइट स्वरूपात जे आहे ते आपल्याला
पाहायला मिळतात. तुम्ही मोबाईलवर सर्च केलं तर कुठली माहिती तुम्हाला जी आहे ती लगेच मिळते. म्हणजे आपल्याला ग्रंथालयात जाऊन ते पुस्तकं शोधण्याची सुद्धा गरज नाही. तर तुम्ही एक टॉपिक आपण एखादा घेतला तर त्याचा आपण लगेच इथे काय करू शकतो, आपण त्याची माहिती Wikipediaवर शोधू शकतो. पुढे टपाल तिकीटं. मागच्या तासाला तुम्हाला टपाल तिकीटं कशा पद्धतीची होते किंवा काय? आपण पोस्ट खातं बऱ्याच वेळा आता तुमचे व्यवहार जे आहेत ते पोस्ट खात्यात जर लाईट बिल आलेलं असेल किंवा एखादं सरकारी कागदपत्र आलेलं असेल, तर बहुधा तेवढ्यापुरतं मर्यादित साधारणतः आहेत. पण सुरुवातीच्या काळातलं कशा पद्धतीचं टपाल तिकीटं जे होते, पोस्ट कार्ड होतं. तर याविषयीची सर्व माहिती तुम्हाला त्यावरून कळते आणि त्या स्टॅम्प म्हणजे ते तिकिटावरून त्या काळातील जी माहिती आहे साधारणतः आपल्याला मिळते. आकार आणि रंग बदलत्या काळाचे आणि छपाई तंत्राचे प्रतीक. विषय वैविध्य, राजकीय नेते, फुले, प्राणी, पक्षी यांच्याविषयीचं आहे. ऐतिहासिक टप्पे मग महत्त्वाचं कोणतं आहे? रौप्य आहे, सुवर्ण आहे, अमृत महोत्सव आहे, त्यानंतर शतक महोत्सव असे साजरे केले जातात आणि त्यानुसार जी आहे ती तुम्हाला जी आहे तर पोस्टाची तिकीटं प्रसिद्ध. तर पुढे तुम्हाला नाणी वगैरे मी नाण्यांविषयीची माहिती जी आहे ती आपण साधारणतः पाहतो. जागतिक स्तरावर हे एक महत्त्वाचा की जो टपाल खात्याचे टपाल तिकिटाचा जो संग्राहक आहे, जो आपण कलेक्ट करणारा जो जागतिक इतिहासकार आहे जाल कपूर. तर यांनी मुंबईत पारशी कुटुंबात यांचा जन्म झाला आणि भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे जे आहे ते संस्थापक मानलं जातं. एम्पायर ऑफ द इंडिया फिलॉटिक सोसायटी ची जी स्थापना आहेत तर ती त्यांनी केलेली आहे आपल्याला पाहायला मिळते आणि इंडिया स्टॅम्प जनरल्सचे संपादक म्हटलं जातं. एक छंद आहे आपण पण पाहतो तुमच्यापैकी पण बऱ्याच जणांना छंद आहे. तर वेगवेगळी नाणी आहे. मग 5 रुपयाचा कॉईन आहे, 10 रुपयाचा कॉईन आहे, 20 रुपयाचा कॉईन आहे. प्रत्येक वर्षाची साधारणतः तुमच्याकडे कलेक्शन नाणी आहेत. ₹1, ₹2 त्यामध्ये जर विविध पद्धतीचे जर असतील तर तुमच्यापैकी केलंय का कलेक्शन कोणी? तुमच्यापैकी कोणी करतंय नाण्यांचं कलेक्शन? करतंय का? हॅलो, आवाज येतोय का सर्वांना? सर येतोय. येस. मग लवकर मग पटकन जरा आन्सर देत चला. काय तुमच्यापैकी कोणी करतंय का नाणी कलेक्ट? नो सर. नो नो सर. नो सर. बर, तुम्हाला हो आता सर. इथे दिसतं का नाही काय माहित. हा, हे पहा 20 रुपयाचा कॉईन आहे. किती कोणत्या वर्षाचा आहे? एकच मिनिट. ह्याच्यावर इयर बहुतेक दिलेलं नाही आहे. 2000 म्हणजे आता 2020 मधला हा कॉईन आहे 20 रुपयाचा. तर बरेच आता माझ्याकडे बरेच नाणी आहेत सुरुवातीची. मग संतांचे त्याच्यावर फोटो आहेत किंवा विविध पद्धतीची जुनी नवीन नाणी सुद्धा आहेत कलेक्ट केलेली. 2-3 डबे आहेत की त्यामध्ये सर्व नाणी आहेत. तर सुरुवातीपासूनच जसे नाणी आपल्याला मिळतील मी तसे तसे ते आपल्या बॉक्समध्ये जे आहे त्या डब्यामध्ये टाकत गेलेलो आहे. तर माझ्याकडे बऱ्याच नाणी जी आहेत ती उपलब्ध आहेत. त्यानंतर जुन्या नोटा आहेत. तर हे जो आहे तो एक संग्राहक आहे आणि अशा पद्धतीने हे तिकीटं सुद्धा त्या पाहतो आपण की यांचं योगदान हे जे जाल कपूर आहेत. तर या छंदाला मग छंद काय की विविध प्रकारची टपाल तिकीटं संग्रहित करणे म्हणतो आपण. आणि मग 1977 मध्ये भारत सरकारने त्यांच्यावर टपाल तिकीट जे आहे ते प्रसिद्ध केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. भौतिक साधने स्पर्शातून उलगडणारा इतिहास हे एक थोडकासा आपण याच्याविषयीची नाणी मुद्रा, त्यानंतर प्रार्थनास्थळे, आधुनिक स्थापत्य केला असेल, त्यानंतर दैनंदिन वापरातील वस्तू, पेहराव. तुम्ही जर साबरमतीला वगैरे गेलात तर महात्मा गांधीजींचे तुमचा पेहराव महात्मा गांधीजी काय काय कोणकोणत्या वस्तू वापरत होते त्या म्युझियम मध्ये तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जे मावळे होते की त्यांच्या तलवारी, वाघनख आपण पाहतो बऱ्याच म्युझियम मध्ये ठेवलेले आहेत. तर हा जे आहे तर हे स्पर्श करून आपल्याला त्या काळातली एक आठवण किंवा एक माहिती
त्या वस्तूंमधून आपल्याला मिळत असते. आणि पुढे त्यानंतर अलंकार. तुम्ही जर तुमच्या आजीला वगैरे आईला आजींना शक्यतो आता आई जवळपास सगळे आधुनिक प्रकारचे जे दागिने आहेत. पण सुरुवातीचे दागिने कशा पद्धतीचे होते तुम्हाला आजी जी आहे ती व्यवस्थित सांगेल, की तोडे असायचे, मनगटामधले असायचे, त्यानंतर कानामधले वेल असतील, विविध पद्धतीची जी आहेत. तर ती जी अलंकार वेशभूषा जी आहे ते तुम्हाला त्यांच्याकडून पाहायला मिळते. आणि त्या काळातलं मग एक प्रकारचे राहणीमान कशा पद्धतीचे होतं, त्या काळातली लोकं कोणत्या प्रकारचे दागिने परिधान करत असायची, त्या काळातला पोशाख म्हणजे जे कपडे आहेत ते कशा पद्धतीचे वापरले जायचे, दळणवळण असेल, लाईटची सुविधा असेल कशा पद्धतीची होती, दैनंदिन व्यवहारात जो आपण आता दुकानात गेलो तर साधारणतः सुरुवातीच्या काळात जास्त नाणी मुद्रा वगैरे नसायच्या. पण काय असायचं तुमचे आजोबा किंवा जे पणजोबा आहेत तर त्यांच्या काळात तर वस्तूंची देवाण-घेवाण व्हायची. जर त्यांना दुकानातून साखर, गूळ काहीतरी आणायचं असेल, तर आपल्या घरातील जे धान्य असतं, ते धान्य तिथे जाऊन काय करायचे, ते घेऊन जायचे, वजन करायचे आणि त्यानुसार त्याच्या मोबदल्यात मग तेल लागेल, मीठ लागेल, साखर लागेल, गूळ असेल, तर तो दुकानातून जो आहे तो घेतला जायचा. म्हणजे वस्तूंची देवाण त्यावेळेस असायची. आणि मग त्यानंतर चलनी नोटा ची निर्मिती झाली मोठ्या प्रमाणात पैशांची. आणि मग हळू-हळू ते कमी झालं. आजही पण तुम्ही पाहता, की जर तुम्ही दुकानात मेडिकल स्टोअरला वगैरे गेलात, तर तुम्हाला जर काही एखादी वस्तू घेतली आणि ₹1 ते ₹2 साधारणतः दुकानदार तुम्हाला चॉकलेट देत असतो. आहे की नाही? बऱ्याच वेळा. आणि तेच जर तुम्ही गेलेत, ते चॉकलेट घेऊन गेले पुढच्या वेळेस हे केलं, तो घेणार नाही. पण त्याच्याकडून आपले ₹1 ते ₹2 आपण म्हणलं, की नाही सुट्टे पैसे नाही, तर ते आपल्याला काय करत असतात, ₹1 ते ₹2 चे जे आहे ते चॉकलेट्स देत असतात. म्हणजे एक प्रकारचं जो आहे तर तो जो व्यवहार आहे, आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने चालतो हे एक महत्त्वाचं आहे. इथपर्यंत आपण जे आहे ते मागच्या तासाला अभ्यासलेलं होतं. नाण्यांची अंतरंग तुम्हाला पाहिलं होतं, की त्या काळातल्या आता 1970 च्या दशकामध्ये तर गव्हाची शेती आणि शेतीला खूप महत्त्व होतं. त्यातल्या आर्थिक स्थितीचं स्थित्यंतर कसं आहे, छपाईची संस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई आणि अनेक नाण्यांवरून लोकसंख्या नियंत्रण ठेवण्याची अन्न सुरक्षिततेचा संदेश. आजही जर जुने कॉइन तुम्ही बघितलं तर त्यावर गव्हाचे चित्र जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. जे ₹1 ₹2 कॉइन आहे त्यावर. आताची नवीन नाणी ही वेगळ्या स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते. पुढे वस्तू संग्रहालय काळाचा गोठलेला प्रवाह. आता याच्यावर आधारित थोडीशी आपण चित्रफित पाहूया आणि मग यावर आपण चर्चा करूया. भाग जो दुसरा आहे त्यावर आधारित. मला आवाज नाही आला तर सांगा किंवा मेसेज करत चला, की सर आवाज येत नाही. लिखित साधने भाग 2. आता आपण आधुनिक इतिहासाच्या उर्वरित लिखित साधनांची माहिती घेऊ. नियतकालिके थोडंसं रिवाइज पण आहे यामध्ये. कालावधीने नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या मुद्रित किंवा हस्तलिखित प्रकाशनाला नियतकालिक असं म्हणतात. उदाहरणार्थ द्वैवार्षिक, वार्षिक, षणमासिक म्हणजेच दर 6 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे, मासिक, पाक्षिक, साप्ताहिक, दैनिक म्हणजे वर्तमानपत्र यांसारखी नियतकालिके इतिहासाचा अभ्यास करताना उपयोगी पडतात. कारण त्या कालावधीतील महत्त्वाच्या गोष्टी त्यामध्ये प्रसिद्ध होत असतात. रोजनिशी म्हणजेच डायरी. आणखी एक महत्त्वाचं साधन म्हणजे रोजनिशी होय. त्याला इंग्रजीत डायरी असं म्हणतात. काही लोकांना रोज घडलेल्या महत्त्वाच्या घटना लिहून ठेवण्याची सवय असते. तिला रोजनिशी म्हणतात. या रोजनिशीवरून त्या कालखंडातील घटना, प्रसंग, वेळ, दिनांक यांची माहिती मिळते आणि या माहितीचा उपयोग इतिहासाचा अभ्यास करताना होतो. उदाहरणार्थ जयप्रकाश नारायण यांची प्रिझन डायरी हे एक आणीबाणीच्या काळातील इतिहासाचं महत्त्वाचं साधन समजलं जातं. ग्रंथ हे इतिहासातील महत्त्वाचं साधन आहे. ग्रंथांच्या आधारे आपल्याला विशिष्ट कालखंडातील समाजजीवन, चालीरीती यांची माहिती मिळते. उदाहरणार्थ अनिल अवचट यांच्या पुस्तकातून आपल्याला त्या काळातील सामाजिक प्रश्न, दंगली, चळवळी यांची विश्वसनीय माहिती मिळते. पत्रव्यवहार
शासनातील महत्त्वाच्या विभागांसोबत झालेला पत्रव्यवहार तसेच महत्त्वाच्या व्यक्तींचा आपसातील पत्रव्यवहार हे इतिहासाचे महत्त्वाचे साधन असते. परंतु यातील माहिती अन्य साधनाच्या आधारे पारखून घेणं महत्त्वाचं असतं. सरकारी गॅझेट पुढील महत्त्वाचे व आधुनिक इतिहास अभ्यासाचे साधन म्हणजे सरकारी गॅझेट होय. सरकारी गॅझेट म्हणून सरकार दरबारी असलेली संपूर्ण माहितीची नोंद होय. उदाहरणार्थ नाव, जन्मतारीख, गाव इत्यादी. आपल्याला जर नावात बदल करावयाचा असेल तर गॅझेट करावं लागतं. अभिलेखागार. आता आपण आधुनिक इतिहासाचा अभ्यास करताना महत्त्वाच्या लिखित साधनांमधील अभिलेखागाराची माहिती घेणार आहोत. ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजेच कागदपत्रे ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असं म्हणतात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. त्याची निर्मिती 1860 साली झाली. त्यावेळी कोलकाता येथे त्याची स्थापना करण्यात आली. त्यानंतर सन 1911 मध्ये राष्ट्रीय राजधानी कोलकातावरून नवी दिल्लीला हलवण्यात आली. त्यानंतर 1926 ला आजच्या अभिलेखागार भवनात कोलकातावरून त्याचे स्थलांतर करण्यात आले. यामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने, काही महत्त्वाची सरकारी कागदपत्रे यांचा समावेश होतो. हे अभिलेखागार आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. क्या तुम्हाला अभिलेखागार म्हणजे आपण जवळपास आपण त्या ठिकाणी जाऊन आलोय असं तुम्हाला साधारणतः बघा. दिल्लीला जर गेलेलो नाही पण राष्ट्रीय अभिलेखागाराची जी बिल्डिंग आहे, इमारत आहे, गेट आहे याची आपण जी आहे ती थोडक्यात माहिती जी आहे ती आपण घेतलेली आहे. याच्यानंतर थोडासा पुढचा जो आहे मुलांनो, आधुनिक इतिहास वृत्तपत्र म्हणजे वृत्तपत्र होय. आपण अनेक वेळा ऐकलंय की लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत. 1 शासन, 2 प्रशासन, 3 न्यायव्यवस्था आणि 4 पत्रकारिता. त्यातील लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणजे पत्रकारिता किंवा वृत्तपत्रे होय. सॉरी वृत्तपत्रे म्हणजेच न्यूजपेपर ही आपल्याला रोज माहिती देणारी प्रमुख साधने आहेत. आपण आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना म्हणजे 1961 ते 2000 या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला छापील माध्यमांना विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही असंच दिसतं. म्हणजे त्या काळात वृत्तपत्र हे प्रमुख माहितीचं स्रोत होतं. नंतरच्या काळात भारतात उदारीकरणास सुरुवात झाली आणि त्यानंतर इंटरनेटचा म्हणजेच आंतरजाल सर्वत्र प्रसार सुरू झाला. इंटरनेट हे आजच्या काळातील ज्ञानाचं व माहितीचं भांडार झालंय. आपल्याला हवी ती माहिती आपण काही क्षणात मिळवू शकतो. असं असलं तरीही छापील प्रसार माध्यमांचं सामर्थ्य अजूनही कायम आहे. मुलांनो, वृत्तपत्रांचे रोज व नियमित वाचन करणे ही अत्यंत चांगली सवय आहे. वृत्तपत्रांमधून आपल्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घटना, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी कळतात. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या घटनांची माहिती आपल्याला वृत्तपत्रातून समजते. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत. उदाहरणार्थ टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस इत्यादी. विविध वृत्तपत्रांच्या विशिष्ट माहिती देणाऱ्या पुरवण्या आठवड्यातून ठराविक दिवशी त्या वृत्तपत्राबरोबर प्रकाशित केल्या जातात. छापील माध्यमात चळवळीची मुखपत्रे दिली जातात. उदाहरणार्थ दलित चळवळीचे सम्राट हे मुखपत्र आहे. राजकीय पक्षांची दैनिके वा साप्ताहिके असतात. उदाहरणार्थ शिवसेना या राजकीय पक्षाचे सामना हे दैनिक आहे. तसेच स्वाभिमानी पक्षाचे प्रहार हे दैनिक आहे. तसेच राजकीय पक्षांची मासिके, वार्षिक सुद्धा महत्त्वाची असतात. मुलांनो, तुम्हाला जर रोज पेपर वाचण्याची सवय असेल
तर तुम्हाला माहीत असेल की बरीच वृत्तपत्रे ही वर्षभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपल्या वर्ष अखेरीच्या पुरवण्यांमधून घेतात. त्याच्या माध्यमातून आपणास वर्षभरात कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या याचीही माहिती मिळते. मल्याळम मनोरमा हे नियतकालिक दरवर्षी एक इयरबुक काढते. त्यात सर्व क्षेत्रातील त्या वर्षीच्या महत्त्वाच्या घडामोडींची माहिती असते. तर तुम्हाला थोडक्यात यावरून समजलेलं असेल की जवळपास वृत्तपत्र पण किती महत्त्वाचे आहेत किंवा काय. तर याविषयीची आपण थोडक्यात जी माहिती जी आहे ती आपण अभ्यासलेली आहेत. समजले का थोडक्यात? आता पुढे आपण घेणार आहोत वस्तू संग्रहालय, काळाचा गोठलेला प्रवाह. काय आहे वस्तू संग्रहालय, काय आहे किंवा कशा पद्धतीचे आहेत, तर याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनात असेल किंवा पुढे जाऊन तुम्ही जेव्हा विविध प्रकारच्या ज्या परीक्षा देणार आहात, मानसी ऋतुपर्ण हा सर. प्रणाली, येतोय आवाज? मध्ये मध्ये जरा हो. आहे की सर्व जणांचं लक्ष आहे की नाही त्यासाठी. ओके. वस्तू संग्रहालय तर काळाचा जो गोठलेला जो प्रवाह आहे, म्हणजे या सर्व ज्या घटना आहेत ते शासकीय संग्रहालय आपण पाहतो की प्रत्येक विभाग वाईज आहे. तुम्ही जर पुण्याला आलात तर पुण्यामध्ये आहे म्युझियम, मुंबईला गेला तर सर्वात मोठी महाराष्ट्रातील सर्वात मोठं म्युझियम संग्रहालय तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. त्यानंतर नागपूरमध्ये सुद्धा तुम्हाला संग्रहालय पाहायला मिळेल. इकडे जर छत्रपती संभाजीनगरला गेला तर तिथे पण मिळेल. म्हणजे विभाग वाईज तुम्हाला जे आहे ते त्या त्या ठिकाणी मोठमोठे संग्रहालय आहे की ज्यामध्ये आपला भारताचा ऐतिहासिक ठेवा जतन केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग राज्यांची आणि देशाची अधिकृत वैशिष्ट्ये जतन करणे, मग छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई या ठिकाणी आपल्याला जवळपास प्रत्येक गाव असेल, जिल्हा असेल, तो विभाग असेल, तर त्याची इत्थंभूत माहिती ऐतिहासिक जो ठेवा आहे तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. वैयक्तिक संग्राहक म्हणजे प्रत्येक तुम्हाला शहरामध्ये गेलात, तालुक्याच्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला त्या त्या ठिकाणी एक संग्रहालय जे आहे ते पाहायला मिळेल. अत्यंत विशिष्ट आणि दुर्मिळ विषयांवर संग्रह, विविध आकारातील दिवे, त्यानंतर क्रिकेटचं साहित्य, विविध प्रकारचे तुम्हाला जे आहे ते वैयक्तिक म्हणजे तुमचा जो ठेवा आहे. आता बऱ्याच जणांना तुमचे आई बाबा जर कुणी नोकरीला वगैरे असतील किंवा काही शेती वगैरे करत असतील, पण जुन्या त्यांच्या शाळेतल्या ज्या वस्तू आहेत त्यांनी वापरलेल्या किंवा त्या काळातल्या, तर त्यांनी एखाद्या पेटीमध्ये किंवा बॉक्समध्ये जे आहे ते साधारणतः जतन करून ठेवलेले आहे. किंवा तुमच्या पण पहा की तुमच्या लहानपणीच्या, तुमच्या पहिल्या वर्षाच्या, दुसऱ्या वर्षाच्या आपण सांगतो फोटोग्राफ्स आता आहे, पण सुरुवातीला फोटोग्राफ्स वगैरे असे जेव्हा होते तर तेव्हाचे असतील. पण बऱ्याच अशा वस्तू आहे की त्या आपण वैयक्तिक एक प्रकारच्या जपून ठेवत असतो. पुढे आहे मौखिक साधने, लोकांचा आवाज आणि संस्कृती. जो इतिहास कागदावर लिहिला गेला नाही तो लोकांच्या स्मरणात आणि गाण्यांमध्ये जिवंत राहिला. तर थोडक्यात साधच काय की आपण शिवाजी महाराजांचा इतिहास जर पाहिला, संभाजी महाराजांचा इतिहास जर असेल, तर त्या काळात असे लिखित स्वरूपातल्या अशा काही गोष्टी नसायच्या किंवा काय ऐतिहासिक पोवाडे, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे तर पोवाड्यांच्या स्वरूपात जे आहे तर हे करायचे. आणि शाहीर मग गावागावात जाऊन जे आहे ते एक प्रकारचं पोवाडा गात जायचं. शिवाजी महाराजांची जी माहिती आहे, जो पराक्रम आहे तो त्यामधून व्यक्त केला जायचा. आजही आपण पाहतो की लोककथा असेल, म्हणी असेल, समाजाचे शहाणपण आणि जीवनमूल्य या लोककथांमधून आणि म्हणींमधून आपल्याला पाहायला मिळतात. पोवाडे वीररस असेल, ऐतिहासिक घटनांचे स्फूर्तिदायक वर्णन असेल, तर यामधून पोवाड्यांमधून आपल्याला पाहायला मिळतं. आज आपण पाहतो की हे पोवाडे काय जेव्हा शिवाजी महाराजांचा जन्मदिवस असेल, संभाजी महाराजांचा जन्मदिवस असेल किंवा पुण्यतिथी असेल किंवा काही कार्यक्रम असेल, त्यावेळेसच आपल्याला हे पोवाडे किंवा ह्या ऐतिहासिक ज्या कथा आहेत किंवा साधन आहेत ते याची आठवण होते, पण इतर वेळेस नाही. तर हे एक ऐतिहासिक असा ठेवा आपल्याला पाहायला मिळतो. ओव्या आणि लोकगीतं दैनंदिन जीवनातील भावना आणि श्रीजीवन
या ओव्या आणि लोकगीतांमधून पाहायला मिळतात. तुम्ही सर्वजण गावाकडचे आहात. आपण आज आता जवळपास तुमच्या गावाकडे किंवा काय आपण लग्न सराई असेल किंवा लग्नाच्या अगोदर जी हळद दळत असतो जात्यावरची, तर त्यावर ओव्या गायल्या जायच्या, गाणी गायली जायची. त्यानंतर शेतामध्ये काम करताना जे आहे ते विविध पद्धतीची जी गाणी जी आहेत ती आजही गायली जातात गावागावांमध्ये. जेव्हा शेतामधले काही कामं सुरू असतील, अं, भाजी काढणं असेल किंवा बाजरी काढणं असेल, गहू काढणं असेल, ज्वारी काढणं असेल, खुरपणी असेल, तर त्यामध्ये जे आहे ते या गीतांचा समावेश जो आहे तो त्यामधून केला जातो. त्यानंतर बैल हाकताना जे आहेत आपण पाहतो बऱ्याच वेळा किंवा गुरे चरताना जे आहे ते विविध पद्धतीची गीतं ही जी आहे ती प्रचलित आहे आणि आजही ही लुप्त होत चाललेली, पण आजही काही ठराविक अशा भागामध्ये जे आहे त्या अजूनही ही गीतं जी आहे, लोकगीतं जी आहेत, ओव्या आहेत जात्यावरच्या, त्या आजही गायल्या जातात. आहे का? याबाबतची माहिती आहे थोडी? ज्या ओव्या आहे, लोकगीतं आहे, कोणाकोणाला माहिती आहे तुमच्यापैकी? कुणाकुणाला माहिती आहे? बघू बरं, रेज हँड करा. की आमच्याकडे किंवा मांडवळी असतील तर तेव्हा पण जे आहे ते महिला जे आहे ते गाणं गायलं जातं. आहे का माहिती? मानसी असेल, ऋतुपर्णा, प्रणाली, श्रुती, आहे कुणाला माहिती? जात्यावरच्या ओव्या असतील, हं, गाणी असतील, आहे याविषयीची थोडक्यात माहिती? पाठ नाही. नाही, नाही. म्हणजे तुम्ही ऐकलेलं आहे किंवा त्याच्याविषयीची माहिती आहे हे विचारायचं. पाठांतराचं नाही हे सांगत, की एक प्रकारची आजही आजही तो गावाकडे जे आहे ते आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात. शहरामध्ये नाही, की आपण आता पाहतो, की नवनवीन वाद्यवृंद किंवा या गोष्टी आलेल्या आहेत. पण तरीही आजही ग्रामीण भागामध्ये जे आहे ते तुम्हाला या गोष्टींची जी आहे ती माहिती असायला हवी आणि ही एक मौखिक साधनं आहेत या वेळेची. आपण बऱ्याच वेळा पाहतो, की हे एक ऐतिहासिक इतिहासाचं मौखिक साधनांपैकी आहे. पुढे चळवळीतील स्फुल्लिंगी पोवाडे आणि कवितांची ताकद, हे सुद्धा एक प्रकारचं काय आहे? मग संयुक्त महाराष्ट्र चळवळ. मग यामध्ये विविध प्रकारचे आपण पाहतो महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस विविध मग लेखक असेल, पत्रकार असेल, शाहीर असेल, गायक असतील, तर त्यांनी त्यांच्या कामातून जे आहे ते एक प्रकारची चळवळ उभी करण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळामध्ये जे आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पोवाडे असतील, शाहीर अमर शेख यांनी पोवाडे, की त्यांच्या खड्या आवाजातील पोवाड्यांमधून हजारो कार्यकर्त्यांना एक प्रकारची प्रेरणा, ऊर्जा मिळावी यासाठी विविध प्रकारचे पोवाडे जे आहेत ते रचले आहे. ते खूप त्या काळामध्ये जे आहे ते प्रसिद्ध फेमस झालेले आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा पाहतो आपण विविध अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये जे आहे तर गायक, कवी, शाहीर यांनी जे आहे ते आपलं योगदान जे आहे ते चांगल्या प्रकारे दिले आहे. म्हणून संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे असेल, अमर शेख असतील, हे विविध प्रकारचे जे शाहीर आहेत तर यांनी आपलं जे योगदान आहे ते दिलेलं आहे आणि त्यामधून नक्कीच त्या पोवाड्यांमधून लोकांना एक प्रेरणा, चळवळीची प्रेरणा जी आहे ती मिळालेली आहे. एक ऊर्जा त्यामधून मिळालेली आहे. पुढे भारत चीन युद्ध, कविवर्य कुसुमाग्रज, जे मराठीतले आपण पाहतो, की जे कवी आहे, लेखक आहेत, की ज्यांना बालकवी म्हटलं जातं, कुसुमाग्रज म्हणलं जातं, विष्णू वामन शिरवाडकर. तर आव्हान या कवितेतून सीमेवर सर रेकॉर्डिंग पाठवाल? हो. काय झालं? सर चालेल भरपूर आणि चार्जिंग पण नाही मोबाईल मध्ये. हो, चालेल. किंवा तुझ्या शेजारी जर कोणी असेल तर तिच्या लॉग इन होऊन ऐकलं तरी चालेल किंवा तुमच्या ग्रुपवर याचे रेकॉर्डिंग जे आहे ते येते. भारत चीन युद्ध आणि मग काय आव्हान या कवितेतून सीमेवरील जवानांसाठी आणि देशासाठी राष्ट्रभक्ती आणि त्यागाचे आव्हान हे कवी कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांनी केलेले आहेत. मग बालचंद्र नेमाडे असतील, त्यानंतर विष्णू वामन शिरवाडकर असतील, विविध प्रकारचे जे आहेत साने गुरुजी आहेत, तर त्यांनी त्यांच्या काव्यामधून, लेखनामधून जे आहे ते एक प्रकारचं आंदोलन, चळवळ जी आहे ती उभी केलेली आपल्याला पाहायला मिळते.
दृकश्राव्य साधने, जिवंत इतिहास टिपणारी तंत्रज्ञान. सुरुवातीच्या काळाला रेडिओ होता, बरोबर. रेडिओ, FM आजही आहे, पण त्याचा कमी वापर होतो. पण सुरुवातीला रेडिओ असायचा, टीव्ही वगैरे नसायची. मग दूरदर्शन आणि चित्रपट, सामाजिक वास्तवाचे चित्रण आपण पाहतो. विविध प्रकारचे रामायण, महाभारत, श्रीकृष्णाची मालिका असेल, ह्या ज्या आहेत एक प्रकारचे त्यावर आधारित. त्यानंतर आता आपण सध्याला जर पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांवर येणारे विविध चित्रपट असतील, मावळ्यांवर येणारे चित्रपट असतील, तर यातून काय झालेलं आहे, तो ऐतिहासिक ठेवा आपल्याला जो आहे तो त्याविषयीची माहिती आपल्याला मिळत आहे. इंटरनेट, की आजच्या आपण युगामध्ये आपण पाहतो की इंटरनेट, की ज्यामध्ये अमर्याद असा महासागर आहे, की ज्यामध्ये तुम्हाला या आंतरजालामध्ये भरपूर अशा प्रकारची मोठी माहिती तुम्हाला यामधून मिळत असते. खाजगी वाहिन्या, द हिस्ट्री चॅनल तुम्ही जर पाहिलं तर डिस्कव्हरी ऑफ इंडिया असेल, हिस्ट्री चॅनल असेल, तर यामधून जागतिक इतिहासातील घराघरात जगाच्या इतिहासामध्ये कशा प्रकारचे शोध संशोधन सुरू आहे तुम्हाला त्यावर पाहायला मिळेल. आणि जागतिक इतिहास घराघरात पोहोचवणारी ही एक प्रकारच्या ज्या चॅनल्स आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात. डिस्कव्हरी ऑफ इंडिया असेल किंवा हिस्ट्री चॅनल असेल, तर यामधून जी आहे ती माहिती पाहायला मिळते. पुढे आहे ही फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे, ही इंडिया, ही पुण्यामध्ये ही संस्था आहे 1960 मध्ये. जे काही चित्रपट वगैरे जे होतात तर त्याला एक प्रकारचं सर्टिफिकेट, सेन्सॉर बोर्ड म्हणतो आपण एक प्रकारचं, तर तो जो आहे तर काय इंडियन फिल्म टेलिव्हिजन, की त्याला तो कशा प्रकारचा आहे त्याला मान्यता देण्याचं काम ही जी संस्था जी आहे ती करत असते. इंडियन न्यूज रिव्ह्यू, वृत्तपट, राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या मधील चालू घडामोडींवर आधारित आणि पोट डॉक्युमेंटरीज, समाजाचे नेतृत्व करणाऱ्या विविध देशासाठी योगदान देणारे लोक आणि महत्वाच्या स्थळांची माहिती जतन करणे. आता आपण पाहतो फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, ते यामध्ये इन्फॉर्मेशन काही तुम्हाला जाहिरात द्यायची असेल तर व्हिडिओ स्वरूपात तुम्ही साधारणतः जे आहे तर त्या व्हिडिओ द्वारे जे आहे ते देऊ शकता. शॉर्ट डॉक्युमेंटरी एक प्रकारची विविध प्रकारच्या तुम्ही पाहता की त्यावरून त्या चित्र फितीवरून ती माहिती तुम्हाला मिळत असते. आणि ही जी इन्स्टिट्यूट आहे ती 1960 मध्ये पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे. बहुआयामी इतिहास, एका घटनेचे 4 पैलू. मग अशा प्रकारे कोणतीही मोठी घटना समजून घेण्यासाठी तुम्हाला हे 4 माध्यम जे आहे ते खूप महत्वाचे आहे आणि यांची जी सांगड घालावी लागते. ह्या 4ही गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहे. मग संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा जर हे दिला तर लिखित स्वरूपात काय आहे, मग वृत्तपत्रामध्ये बातम्या आहे, अग्रलेख आहे, नेत्यांचा पत्रव्यवहार आहे, फॅक्ट अँड पॉलिसी. त्यानंतर भौतिक काय आहेत, मग हुतात्मा स्मारके आहेत, तत्कालीन पोस्टर्स आहेत, बरोबर. त्यानंतर तिसरं काय आहे, मौखिक, शाहिरांचे पोवाडे आहेत, लोकांच्या आठवणी आहेत. दृकश्राव्य साधनं कोणती आहेत, मग आंदोलनाचे जुने कृष्ण धवल व्हिडिओ म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ असेल, डॉक्युमेंटरी असेल. तुम्हाला भारत एक खोज, विविध प्रकारचे आपण पाहतो की पंडित जवाहरलाल नेहरूच्या काळातले सुद्धा व्हिडिओज तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट मधले पाहायला मिळतील. तर हे काय आहे, तो एक ऐतिहासिक ठेवा आहे. दृकश्राव्य असेल, त्या काळातला पत्रव्यवहार असेल, त्या काळातली जी गीतं आहेत, गाणी आहे, कविता आहेत, पोवाडे आहेत, हे जी गायलेली आहेत साधारणतः यावरून आपल्याला हे करतो. त्यानंतर कारगिल युद्ध झालेलं होतं, ए मेरे वतन के लोगो, जी लता मंगेशकर यांनी जे गीत गायलेलं होतं त्यांच्या स्मरणार्थ आपण पाहतो की आजही जे आहे तर एक प्रकारचा एक अंगावर काटा आणणार किंवा तो जो सीन आहे, ते जे दृश्य आहे तर ते गाणं ऐकल्यानंतर आपल्याला जे आहे ते कारगिल युद्धातील जे हौतात्म्य पत्करलेले जे जवान आहेत तर यांच्या एक आदरांजली म्हणून, श्रद्धांजली म्हणून जे आहे तर लता मंगेशकर यांनी गायलेले हे जे ए मेरे वतन के लोगो ही गीत असेल, बॉर्डर मूव्ही असेल, विविध प्रकारचे जे चित्रपट आहेत, गाणी आहेत, तर यावरून एक प्रकारचा तुम्हाला अगोदरच्या काळातला जो इतिहास आहे तो तुम्हाला या प्रकारे एक प्रकारे समजतो. आता जे डिजिटल युग आहे, या डिजिटल युगामध्ये वेगाचं एक प्रकारचं आव्हान काय आहे, कोणकोणत्या समस्या आहेत याची माहितीची पडताळणी आपण पाहतो. बऱ्याच गोष्टी अशा व्हायरल होतात, एखाद्या चुकीच्या गोष्टी आहेत की ज्यामध्ये काही तथ्य नाही. अशा बऱ्याच वेळा तुम्ही पण पाहत असता साधारणतः
जे इतिहासामधले विविध पद्धतीचे जे इतिहासकार होऊन गेले, महापुरुष होऊन गेले, की त्यांच्याबद्दलची माहिती. पण ही तयार करून जी आहे तर त्यांची बदनामी म्हणतो आपण फेक जी न्यूज आहेत साधारणतः बऱ्याच वेळा हे केले जातात. आत्ताच्या काळात हे मोठं आव्हान आहे. वेगाने बदलणारे तंत्रज्ञान. पेजर नावाचे साधन जेवढ्या वेगात आहे तेवढ्याच वेगाने ते संपुष्टात पण येते. इंटरनेटचे आव्हान म्हणजे प्रचंड अनियंत्रित म्हणजे त्यावर कंट्रोल हा नाहीये. सत्यता आणि यथार्थता, ट्रुथ आणि व्हॅलिडिटी फिल्टर्स म्हणजे कोणतीही माहिती थेट इतिहास मांडण्यापूर्वी तिची सत्यता तपासून घेणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजे कुठलाही व्हिडिओ, कुठल्याही एखाद्या ऐतिहासिक असेल किंवा एखाद्या घटनेची माहिती असेल, तर ती सत्यता म्हणजे सत्य आहे की अचूक आहे का? तर तिची पडताळणी न करता तो जो व्हिडिओ आहे तो एवढा व्हायरल होतो. म्हणजे साधारणतः ते एक कंट्रोल साधारणतः असायला हवा. मग एखादा व्हायरल मेसेज असेल, एखादं पोस्टर असेल किंवा व्हिडिओ असेल, तर तो जो आहे तो एवढा स्प्रेड जो आहे तो मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतो. मग इतिहासाचे जतन ही आपली एक सामूहिक जबाबदारी आहे. आधुनिक काळात साधनांची विपुलता आणि सहज उपलब्ध वाढली आहे. इतिहास हा मानवी जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा विषय आहे आणि म्हणून या सर्व साधनांच्या जतनाचे प्रयत्न सर्व स्तरांवर होत आहेत आणि एक सुजाण नागरिक म्हणून या जतनाच्या प्रक्रियेत आपण सहभागी झालं पाहिजे. मग इतिहास ऐतिहासिक ठेवा. मग आपल्या कुटुंबातील असेल, आपल्या गावातील असेल, आपल्या जिल्ह्यातील असेल, आपल्या तालुक्यातील असेल किंवा राज्यातील असेल. तर जो आपल्या परीनं आपलं कर्तव्य आहे की तो ऐतिहासिक ठेवा जो आहे तो जपून ठेवणं, जतन करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे आणि एक आपण भारतीय नागरिक, सुजाण नागरिक म्हणून हे एक कर्तव्य आपलं पडतं. समजलंय? यस सर. काही प्रश्न आहेत? यावर एक चित्रफित आहे, आपण ती पण घेणार आहोत. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. हा काही गोष्टींवर जर डाऊट असेल तर विचारू शकता. हा जो मी थोडक्यात ज्याची माहिती सांगितली तर त्याच्याबद्दलची थोडक्यात चित्रफित आपण घेऊया आणि मग शेवटचे मिनिटांमध्ये आपण जे आहे तर त्यावर तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते सांगू शकता. प्रेस ट्रस्ट ऑफ हा झालाय का? नाही. प्रेस PTI. ट्रस्ट. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना 27 ऑगस्ट 1947 साली झाली. काम करण्यास प्रारंभ 1 फेब्रुवारी 1949 पासून झाला. PTIचा स्वतःचा उपग्रह आहे. त्याद्वारे इंटरनेट व इतर माध्यमातून बातम्या वाचकांपर्यंत पोहोचविल्या जातात. या संस्थेत जवळपास 1300 कर्मचारी काम करतात. यातील 350 पत्रकार आहेत. 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे तपशील, महत्त्वाच्या विषयावरील लेख यासाठी PTI हा महत्त्वाचा माहिती देणारा स्रोत आहे. यांनी वृत्तपत्रांना वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख पुरवलेले आहेत. आता PTIने ऑनलाईन सेवा सुरू केली आहे. 1990च्या दशकात त्यांनी टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. यामुळे आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी हा मजकूर महत्त्वाचा आहे. मुलांनो, तुम्हाला हे माहीत असायला हवं की छापील माध्यमात भारत सरकारचं जे प्रकाशन विभाग आहे त्यांच्या मार्फत काढण्यात येणाऱ्या वार्षिकांमधील माहिती विश्वसनीय व खात्रीशीर असते. उदाहरणार्थ, भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याने इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केलाय. हा ग्रंथ संशोधन, संदर्भ व प्रशिक्षण या विभागांतर्गत तयार केलाय. त्यामुळे त्यातील माहिती ही संशोधनानंतर समोर आलेली माहिती आहे. या ग्रंथात मानवी जीवनाशी निगडीत सर्व घटनांचा आढावा घेण्यात आलाय. उदाहरणार्थ, भूमी, लोक, राष्ट्रीय प्रतीके, राजकीय व्यवस्था, शिक्षण, संरक्षण, सांस्कृतिक घटना, विज्ञान व तंत्रज्ञानातील घडामोडी, पर्यावरण, आरोग्य व कुटुंब कल्याण,
समाज कल्याण, प्रसार माध्यमे, मूलभूत आर्थिक माहिती, अर्थपुरवठा, नियोजन, कृषी, जलसंधारण, ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, ऊर्जा, उद्योग, व्यापार, वाहतूक, संदेशवहन, श्रम, गृहयोजना, न्याय व निधी, युवा व क्रीडा विभाग अशा अनेक गोष्टींच्या आवश्यक माहितीचा आढावा घेतला आहे. अशा माहितीच्या आधारे इतिहास लिहिणे शक्य होते. या संदर्भातील माहिती आपल्याला त्यांच्या www.publicationsdivision.nic.in या वेबसाईटला भेट दिल्यानंतर मिळते. तर अशा जी पुस्तकामध्ये पण काही नाही, पण डिटेलमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. बऱ्याच अशा व्हिडिओमध्ये आहे की तुम्हाला इथे डिटेलमध्ये माहिती जी आहे ती तुम्हाला यामधून मिळते, की पुस्तकामध्ये आपल्या शॉर्टमध्ये दिलेल्या आहेत काही गोष्टी, तर त्याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओ स्वरूपात जी आहे ते पाहायला मिळते. मौखिक साधने. शेवटचा मौखिक साधने म्हणजे एका व्यक्तीने किंवा समूहाने तोंडाद्वारे किंवा बोलून इतिहासाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे होय. उदाहरणार्थ लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या, पोवाडे, कविता इत्यादींचा समावेश या मौखिक साधनात होतो. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असे. दृकश्राव्य साधने. आधुनिक इतिहासाचा अभ्यास करताना दृकश्राव्य साधनांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. दृक म्हणजे डोळ्यांनी पाहता येणारी व श्राव्य म्हणजे कानांनी ऐकता येणारी. उदाहरणार्थ दूरदर्शन म्हणजे टीव्ही, चित्रपट, आंतरजाल म्हणजे इंटरनेट इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असं म्हणतात. विविध देशी व परदेशी वाहिन्या जसे हिस्ट्री चॅनल, डिस्कव्हरी इत्यादींचा समावेश दृकश्राव्य या साधनांमध्ये होतो. अशा साधनांमुळे चालू असणाऱ्या घटनांचे चित्रीकरण पाहता येते. कला, क्रीडा, महोत्सव, ऐतिहासिक वास्तू या सर्वांचे चित्रीकरण झाल्याने त्या घटना आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता व ऐकता येतात. त्यामुळे ही साधने इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाची मानली जातात. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच FTII. भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. ही संस्था भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे. तसेच इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट तयार केले आहेत. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुबोधपट म्हणजेच डॉक्युमेंटरीज या विभागाने तयार केले आहेत. यांचा उपयोग आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी होतो. मुलांनो, आतापर्यंत आपण आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त असणारी काही साधने बघितली. 21व्या शतकात काळ इतक्या वेगाने बदलत आहे की ही साधने सुद्धा कमी पडतील. त्यामुळे आता स्वाभाविकपणे नवी साधने पुढे येत आहेत. उदाहरणार्थ घरगुती टेलिफोन, मोबाईल वा प्रवासात पेजर नावाचे साधन संपर्कासाठी होते. ते जेवढ्या वेगात आले तेवढ्याच वेगात संपुष्टात आले. पेजरद्वारे आपणास संदेश, फोटो, आकडेवारी, ऑडिओ अशी माहिती पाठवता येते. त्यानंतर आंतरजालावर म्हणजेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीचाही उपयोग केला जातो. परंतु माहितीची सत्यता तपासून घ्यावी लागते. इतिहासाचा सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणे सहज शक्य झाले आहे. इतिहास हा मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने तो महत्त्वपूर्ण आहे. म्हणून या इतिहासाच्या सर्व साधनांची आपण जपणूक केली पाहिजे. तर मुलांनो, या पाठातून आपण आधुनिक इतिहासातील विविध साधनांची माहिती घेतली. आता पुढच्या पाठांमध्ये प्रत्यक्ष इतिहासाकडे वळू. तर या पाठामधून आपण जी आहेत ती इतिहासाची साधनं 4 मौखिक, लेखी,
बरोबर. तर एक 4 इतिहासकारांची जे सांगितलेली जी साधनं आहेत 4, या 4 साधनांचा अभ्यास आपण आजच्या या तासामध्ये जे आहे तो केलेला आहे. मग ही इतिहासाची साधनं खूप महत्त्वाची आहे का कशा पद्धतीची आहे? या दृकश्राव्य असेल, मौखिक असेल, लिखित असेल आणि भौतिक. तर ही साधनं जी आहेत तर याचा सांगड घालून आपल्याला जे आहे ते पुढे इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. समजलंय सर्वांना? Yes, विविध sir. पद्धतीची जी साधनं आहेत तर यांची सविस्तर माहिती आपण या पाठावर घेतली. तुम्हाला ग्रुपवर एक प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका या पाठावरची येईल. ती सोडवायची आहे आज. हाच तुमचा आजचा होमवर्क असेल. येस सर.